महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरनं मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द केलं जात असल्याचा आरोप काल मनोज जरांगे यांनी केला होता। यावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धारेवर धरलं। जरांगेंच्या आरोपांना भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलंय। आरोप करायला अक्कल लागत नाही असं दरेकर म्हणाले। ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याचं सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून। हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही। आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय। त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा। तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझ्या मराठी लोक मारणार तुम्ही? मला वाटतं आरोप करायला काय फार अक्कल लागत नाही। कोणी कोणावर काही आरोप करू शकतो, पण ज्याला सिस्टीमच समजून घ्यायची नाही त्यांच्यावर काय बोलणार? जात पडताळणी समिती ही क्वाशी ज्युडिशरी अथॉरिटी आहे आणि ह्यांना न्यायालयीन पॉवर आहेत आणि असा कुठलाही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाहीत। लेखी द्यायचा तर विषय नाही आणि त्या ठिकाणी काही त्रुटी असतील म्हणून त्या नोंदी कॅन्सल केल्या असतील। जर तुमचं म्हणणं आहे की नाही जाणीवपूर्वक केले आहेत, झोपलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही। जरा सत्यता जाणून घ्यावा, नंतर बोला। त्यालाच माहित नाही काय विषय आहेत ना। हे आरक्षण म्हणजे एकतर ते मराठीचं असून त्याला काही कळत नाही। ते आता नावाला फक्त मराठीचे असं ऐक्यू माहिती आहे आम्हाला पक्का माहित नाहीये, परंतु नावाला मराठीचे येते। मराठीचे असतील तर त्यांनी थोड्या समस्या आधी समजून घेतल्या पाहिजे। इतक्या पक्षाच्या नेत्याच्या आरी जाऊन जर तुम्ही स्वतःला मराठा समजत असता, तुमच्या लेकरा बाळाचं वाटलं महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं तुमचा पक्ष जर करणार असता, तुमचा बावनकुळेचं तुम्हाला आता पत्र दिलंय ना, याच्यापेक्षा काय पाहिजे? मी वेगळ्या भाषेत बोललो ना, याच्यानंतर जर बोलला ना दरेकर तर मी वेगळ्या भाषेत बोललो, सुट्टी नाही देणार। तो आधी बावनकुळेचं पत्र बघ। बावनकुळेने पत्र दिले की नोंदी रद्द करण्यात याव्यात। गंगाखेडचा सुद्धा तीच प्रकार केलाय ते रद्द करण्याचा, म्हणून तू आधी पत्र बघ आणि मग बोल। याच्यानंतर जर बोलणार बाबा मग तुला दाखव। माझ्या नादी लागाल तर तुमचे आमदार पाडेन अशी धमकी मनोज जरांगेंनी दरम्यान भाजपला दिली आहे। त्यालाही प्रवीण दरेकरांनी उत्तर दिलंय। आधी निवडणूक लढवून दाखवा असं दरेकर म्हणाले। सिस्टीम समजायला सिस्टीममध्ये यावं लागतं असंही दरेकर म्हणाले। लय नवाजायला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं। तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्या कंट्रोल करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण। मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी। चांगला आहे ना, उलट 25 ते 30 एकनाथ शिंदेचे आमचे 25 ते 30 म्हणजे 50-60 आमदार त्यांनीच त्या ठिकाणी उभं राहावं। उलट सिस्टीम समजायला त्या सिस्टीम मध्ये यावं लागतं। माझं तर त्यांना नम्र आव्हान आहे, कुठल्या तरी मतदारसंघातनं उभं राहावं, म्हणजे विधिमंडळात येतील, विधिमंडळात आल्यावर सिस्टीम समजेल, यंत्रणा कशी काम करते ती समजेल। त्यामुळे रस्त्यावर बसणं, नाक्यावर बसून आंदोलन करणं आणि सिस्टीममध्ये राहून काम करण्या याच्यात खूप फरक आहे। त्याच्यामुळे मला वाटतं 50 आमदार जर त्या ठिकाणी ते पाडू शकत असतील तर जरांगेंना माझ्या शुभेच्छा आहेत। मंत्री उदय सामंतांनीही मनोज जरांगेंच्या भूमिकेवरती प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। काल एक माझा कॉल जो मनोज जरांगेंच्या बरोबर व्हायरल झाला मीडियावर, त्याच्यामध्ये मी स्वतः पुढाकार घेतला होता आणि सरकारचं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा दाखल्याच्या संदर्भामध्ये कुठं चुकलंय हे बघण्याच्या दृष्टीनं मी त्यांच्याशी बातचीत केलेली होती। काही एकनाथ शिंदे साहेबांबद्दल देखील गैरसमज पसरवण्याची काही लोक प्रयत्न करत आहेत, ते मी आत्मविश्वासानं मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की अशा पद्धतीनं एखाद्या आंदोलनाच्या विरोधात एकनाथ शिंदे साहेब जाऊच शकत नाहीत। सरकारची ती आमची भूमिकाच नाही, हे सिद्ध करण्यासाठी मी त्यांना फोन केलेला होता।